नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 24 तासात 32 रुग्ण दगावले होते। यात 12 नवजात बालकांचा समावेश होता। त्यानंतर बाहेरून 40 ते 50 हजारांची औषधे, रक्ताच्या बाटल्या आणूनही आई आणि बाळांचा मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनांमुळे महाराष्ट्र हादरला होता। या रुग्णालयाची भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पाहणी केली आहे आणि त्यांनी अजब दावा केलाय। सरकारकडून दिला जाणारा पोषण आहार, औषध महिला घेत नाहीत, आम्ही गोळ्या देऊ शकतो, गिळायला लावू शकत नाही, असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलंय। चित्रा वाघ यांच्या नांदेडच्या आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणावर पडदा टाकण्यासाठी जो काही प्रयत्न केलाय त्यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। यावर सर्वसामान्यांची मतं आपण आज या मुद्दा या आमच्या विशेष कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत। दरम्यान चित्रा वाघ नेमक्या काय म्हणाल्यात तेही पाहूयात। जे छोट्या बेबींना ठेवतात ना पेटीमध्ये, तिथे खूप आया बसल्या होत्या, त्यांच्याशी बोलले, त्यांचा पण व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते। गोळ्या दिल्या जातात, हम खाते नहीं है। पोषण आहार दिला जातो, कभी खाते कभी नहीं खाते। अभी डॉक्टर ने जो बोला है कि भाई ये गोलियां तुमको लेनी है, अगर ये लेते तो बच्चा अच्छा होता, तंदुरुस्त होता, आज आपके गोद में होता है, आम्ही त्यांना सांगितलं। आपण इथपर्यंत देऊ शकतो, आपण गिळायला देऊ शकत नाही। ज्या नांदेडमध्ये हे मृत्यू तांडव घडलं होतं त्याच जिल्ह्यातील महिलांना यावर काय वाटतंय, चित्रा वाघ यांच्या आरोपांवर त्यांनी काय म्हटलंय, जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय घोंगडे यांनी केलेल्या बातचीतीमधून। शंकरराव चव्हाण येथील रुग्णालयात मृत्यू तांडवानंतर राज्यातील अनेक बडे नेते मंडळींनी ह्या ठिकाणी भेटी दिल्या। काल भाजपच्या ज्येष्ठ नेत्या चित्रा वाघ यांनी देखील या ठिकाणी येऊन पाहणी केली। पाहणी दरम्यान ते प्रसूती वार्डामध्ये गेले असता काही महिलांची त्यांनी बातचीत केली। पोषण आहार आम्ही वेळेवर देतो, गोळ्या औषधी आम्ही वेळेवर देतो, मात्र ह्याच महिला हे औषधं घेत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। तर आपल्यासोबत शासकीय रुग्णालयातील काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। पोषण आहार वगैरे व्यवस्थित मिळतो का? नाही नाही, गोळ्या वगैरे मिळाल्या का? मिळाल्या नाही, बाहेरले पाजूल आले आम्ही आणून। हा 800-900 रुपयाचे कालच जाऊन आणले मी बाहेरले पाजूल आले। इथं काही बी केअरच नाही कशाची, आणि इथं कायला राहावं तुम्ही? पेशंटला धाडून तर टाकून दिलं तर आम्ही निघून तर जाऊत की, उगं काय इथं काय कामाला राहावं, जीव घालून घ्यायला? तुम्ही कुठून आलात मावशी? वारंग घेऊन आलो। तुमचं कोण आहे? बाळ ऍडमिट आहे? सून आहे। किती दिवसापासून आहे? कोण्या दिवशी आलतो? दोन्ही आता दादा सोमवारी आलतो का? हां सांगा, तुम्हाला औषध उपचार वगैरे मिळतात काही? नाही, बाहेरूनच आणणं लागायला आम्हाला। नाही, पोषण आहार त्यानंतर गोळ्या वगैरे जे बाळाला 9 महिने देतात ते नाही दिलं अजून। ते अजून दिलं नाही म्हणजे 2च दिवसच आहे ना? 2 दिवस। त्याच्या अगोदर कोणी ऍडमिट होतं का? नाही, त्याच्या अगोदर कोणी। तुम्ही कुठून आलात? नाही गं, तुमचं कोण आहे ते ऍडमिट? तर आता आपण नांदेडमधील महिलांच्या भावना जाणून घेतल्या। आता आपण थेट जाणार आहोत पुण्यामध्ये आमची प्रतिनिधी भाग्यश्री जाधव आपल्यासोबत जोडली गेलेली आहे। भाग्यश्री, चित्रा वाघ यांनी केलेलं वक्तव्य आपण ऐकलेलंच आहे आणि त्यामधून संताप देखील व्यक्त केला जातोय। पुण्यामधील महिलांचं या वक्तव्यावर नेमकं काय म्हणणं आहे? प्राची, खरं पाहिलं तर शासकीय रुग्णालयातली ही अवस्था आपण अनेक वेळा बातम्यांमधून पाहिलेली आहे। आणि आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जे काही आश्चर्यचकित विधान केलंय यावर या सगळ्या पुण्यातल्या महिला आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। नांदेडमध्ये जी घटना घडली त्या घटनेनंतर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी वक्तव्य केलंय की कुपोषित बालक होण्यासाठी माता जबाबदार आहेत, सरकार जबाबदार नाही। काय जिला कळलीच नाही आई ती कसली बाई? चित्रा वाघ बाई आहे का नाही हे पहिलं बघणं गरजेचं आहे। लाज नाही वाटत त्यांना? आयांवर तुम्ही आरोप करताय की तुम्ही औषधं घेत नाही। अहो, तुमची जी लोक गोळ्या पोचवणारी आहेत ती पोचवतात का त्याची माहिती घ्या। तानाजी सावंत असो, चित्रा वाघ असो, हे कशासाठी ठेवलेत मला माहिती नाही, हात झटकून टाकताय तुम्ही। इकडे चित्रा वाघ म्हणतात की मला आयांनी सांगितलं की आम्ही त्या गोळ्या घेत नाहीत, त्या घशात टाकायच्या। लाज वाटली पाहिजे, त्या आयांची मुलं गेली आहेत, काही सिरियस आहेत, वाचतील का नाही त्याची गॅरंटी नाही आहे। आणि अशा तुम्ही त्या आयांची इंटरव्ह्यू रेकॉर्ड करताय आणि त्या गोळ्या तुम्हाला गिळायला त्याच्या। तानाजी सावंत म्हणतात माझी जबाबदारी नाही आहे, म्हणजे आरोग्य विभाग हात झटकतोय आणि सरळ सांगतोय की आमची जबाबदारी, यू आर द मर्डरर, तुम्ही खुनी आहात, तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल झाला पाहिजे। आणि जे तानाजी सावंत म्हणतात
आहेत मंत्रिमंडळ जबाबदार आहेत, तिथं अजितदादा असो किंवा आपले एकनाथ शिंदे असो, देवेंद्र फडणवीस असो, मान अपमान नाट्य चालू आहे, दिल्लीच्या दौऱ्या चालू आहेत. त्यांना वाटत नाही काय की एवढी 12 मुलं दगावली आहेत, बालकं त्यांच्याकडे गेलं पाहिजे यांनी? नांदेडची घटना घडल्यानंतर शासकीय रुग्णालयाची सगळी जी काय अवस्था आहे समोर आली, पण फक्त नांदेडच नाही संपूर्ण महाराष्ट्रातली अवस्था पाहिली तर अत्यंत वाईट आहे. का पहिली गोष्ट हीच आहे की ह्यांच्या दिल्लीवारीतनं ह्यांना महाराष्ट्राकडे लक्ष द्यायला वेळ आहे का? आम्ही तुम्हाला जर निवडून दिलंय तर तुम्ही तुमचं काम बघा आणि नंतर मग वाऱ्या करा. आमच्या महिलांचे प्रश्न आहे, मुलांचे प्रश्न आहे, ही मुलं दगावतात आणि तुम्ही हात जर झटकून मोकळे होत असाल तर तुम्ही जबाबदारीत पण मागं व्हा ना. सांगा आम्हाला नाही झेपत, आम्ही साईडला होतो, काम करणारे व्यक्ती बसू आम्ही तुम्हाला का निवडून दिलेलं आहे त्याची जबाबदारी घ्यायला, हात वर करायला निवडून दिलेलं नाहीये. तुमची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागणार, तर पद मोकळे करा. गरोदर माता असतात किंवा बालकं असतात त्यांना वेळोवेळी पोषण आहार दिला पाहिजे किंवा गरोदर मातांना ज्या गोळ्या दिल्या जातात त्या वेळोवेळी पोहोचत नाहीत आणि एकीकडे सरकार हात झटकण्याचं काम करतं. खरं म्हणजे चित्रा वाघ या एक महिला आहेत आणि एक महिला असून त्या जर असं बोलत असतील तर म्हणजे त्यांच्या इतकं लाजिरवाणी गोष्ट कुठली दुसरी नाही आहे. आणि त्या म्हणजे माणसाचे विचार पक्ष बदलल्यावर बदलत असतात का? त्या जेव्हा दुसऱ्या पक्षात होत्या तेव्हा पोषण आहार पुरवण्याचं काम कोण करत होतं? त्यांच्याच घरातली लोक करत होती ना. मग तेव्हा ते वेळेत पोचवत नव्हते का? तेव्हा ते खात नव्हते का? खातच होते ना, त्याशिवाय तुमची बिलं निघत होती का? पोषण आहार पोचवत होता म्हणूनच तुमची बिलं निघत होती, म्हणूनच तुमची इन्क्वायरी सुरू झाली होती. बरोबर आहे ना? मग तुम्ही असं कसं बोलू शकता की तुम्ही ते खातच नाहीत म्हणून? तुम्ही ते पोचवलं तर म्हणजे नांदेडच सोडा हो, सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही ससूनमध्ये जा, आता तुम्ही लाईनमध्ये जाऊन उभा राहा, तुम्हाला साधी ड्रॉप सुद्धा मिळत नाही, नाकात टाकायचा ड्रॉप सुद्धा मिळत नाही. इतकी वाईट अवस्था आरोग्य खात्याची झालेली. आपण ज्या बेसिक सुविधा आहेत नागरिकांना आपण दिल्या पाहिजेत त्या बेसिक सुविधा आपण देऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला लाज वाटली पाहिजे सरकारला, सरकार चालवत असताना, आणि तुम्ही पोकळ घोषणा करता, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही हे करतोय ते करतोय. खोटी आश्वासनं आतापर्यंत इतकी दिलेली आहेत, त्या खोट्या आश्वासनावर कुणी जगू शकत नाही आणि म्हणूनच ह्या मुलांचे इतक्या लोकांचं बळी गेलेत, मातांचे बळी गेलेत. त्यांचा आक्रोश तुम्ही पाहिला असेल, तुम्हीच दाखवला किती आक्रोश करत. कुठली बाई म्हणेल माझं मूल वारलं पाहिजे, मी माझ्या मुलाला उपाशी ठेवलं पाहिजे, असताना घरात असताना कोण खाऊ घालणार नाही? म्हणजे त्या बोलतात म्हणजे त्यांची खरंच क्यू करावीशी वाटते. चित्रा वाघला पहिले तर लाज वाटली पाहिजे एका महिलांबद्दल बोलताना, कारण की आज एवढे महिलांवर संकट आले. स्वतःच्या मुलाला कोणती महिला मारू शकते? जर त्यांना व्यवस्थित जर मिळालं पोषणचं काही तर मुलांना ते देणारच ना. आणि चित्रा वाघ अशा अवस्थेत इंटरव्ह्यू घेतात, त्यांना लाज वाटली पाहिजे. प्राची, आपण जर पाहिल्या तर या सगळ्या पुणे शहरातल्या महिलांच्या प्रतिक्रिया आहेत. एकीकडे सरकार या सगळ्या गोष्टींमध्ये हातकडूपणा घेते आणि महिलांना मात्र संघर्ष करावा लागतोय. धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही केलेल्या बातचीतीबाबत. तर आपण बघितलंय पुण्यातील महिलांनी ह्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता यानंतर आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत चित्रा वाघ यांनी नेमकं काय वक्तव्य केलंय. जे छोट्या बेबींना ठेवतात ना पेटीमध्ये, तिथे खूप आया बसल्या होत्या, त्यांच्याशी बोलले. त्यांचा पण व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते. गोळ्या दिल्या जातात, हम खाते नहीं है. पोषण आहार दिला जातो, कभी खाते कभी नहीं खाते. अभी डॉक्टर ने जो बोला है कि भाई ये गोलियां तुमको लेनी है, अगर ये लेते तो बच्चा अच्छा होता, तंदुरुस्त होता, आज आपके गोद में होता. हे आम्ही त्यांना सांगितलं. आपण इथपर्यंत देऊ शकतो, आपण गिळायला देऊ शकत नाही. आता यानंतर जाणार आहोत मुंबईमध्ये. मुंबईतील महिलांचं नेमकं यावर मत काय आहे हे जाणून घेतलंय आमची प्रतिनिधी रसिका नानल हिनं. चित्रा वाघ भाजपच्या ज्या नेत्या आहेत त्यांनी नांदेडमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणात एक आता खळबळजनक वक्तव्य केलेले आहे, ज्यामुळे मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. आपण बघितलं असेल तर नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात जे मृत्यू झाले त्यामध्ये अनेक नवजात बालकांचाही समावेश होता आणि त्यानंतर तिथे असलेल्या ज्या काही सुविधा आहेत त्यांचा अभाव सुद्धा समोर आला. आणि तसंच चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपानुसार तिकडे असलेल्या ज्या माता आहेत त्या पोषक आहार आणि औषधं वेळेवर घेत नाहीत, त्यामुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. आणि याच सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मुंबईतल्या काही महिला आहेत, कारण अशा पद्धतीने जर महिला नेत्यांकडनं वक्तव्य केली जात असतील तर त्याबद्दल काय वाटतं हे आपण महिलांकडनं जाणून घेऊयात. आता जे चित्रा वाघांनी स्टेटमेंट केलं ज्यामध्ये त्यांनी महिला या स्वतःहून पोषक आहार घेत नाहीत किंवा त्यांची मुलं आहेत म्हणजे त्यांना ज्या गोळ्या दिल्या जातात त्या घेत नाहीत, त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो, अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं. कसं बघता याकडे? नाही, पण सुरुवातीपासून जरी त्यांचा आहार जर पोषक नसेल तर त्याचा त्या औषधाचा परिणामही होणार नाही ना.
तर कुपोषण त्यामुळे नुसतं औषधं घेत नाही म्हणून हा आरोप चुकीचा आहे, कळलं की नाही. त्यामुळे हा म्हणजे एक महिला म्हणून जाणून घ्यायला पाहिजे तिकडची स्वच्छता, बाकीच्या बाबतीत पण सगळं लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे त्यांच्यावर असा आरोप ठेवणं चुकीचं आहे की त्या औषधं घेत नाही. कशावरून माहिती आहे ना औषध घेत नाही म्हणून तसं आलेलं आहे. तर त्यांचा आहार पण नसेल, स्वच्छता नसेल, त्यामुळे होऊ शकतं. त्यांचे शारीरिक श्रम असतील त्याच्यात जास्त, त्याच्यामुळे पण परिणाम होऊ शकतो ना. आणि एक महिला नेत्या म्हणून त्यांनी हे जे वक्तव्य केले त्यात त्या असं म्हणतात की आम्ही फक्त आहार आणि गोळ्या देऊ शकतो पण गिळायला लावू नाही शकत. म्हणजे असं एखादं वक्तव्य महिला नेत्यांकडनं येणे याकडे कसं बघ? नाही, महिला म्हणून एकमेका महिलांनी सपोर्ट केला पाहिजे, पण ती तसं न करता त्यांना गायडन्स द्यायला हवं होतं. पण तसं न करता हे वक्तव्य असं करणं हे खूप चुकीचं आहे असं वाटतंय आम्हाला. त्यांना बेसिकली त्यांना नॉलेज दिलं पाहिजे. त्यांना काही म्हणजे ग्रामीण भागातल्या महिलांना काही माहिती नसतं की प्लॅनिंग काय असतं, काय ह्यांना काही माहीत नसतं ह्या गोष्टी, पण त्यांना हे गायडन्स देतच नाही. आणि असंच वरच्यावर ही अशी उत्तरं देणं हे ह्या पदाच्याला हे शोभत नाही. तुम्हाला काय वाटतं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यामध्ये वारंवार जे राजकीय टीका केली होती किंवा राजकीय जे स्टेटमेंट येतात त्याकडे कसं? नाही, याच्यामध्ये राजकीयचा काही प्रश्नच येत नाहीये. आपण एक महिला आहोत, आपण दुसऱ्या महिलांना असं बोलूच कसं शकतो? म्हणजे असं नाही बोलायला पाहिजे. एक महिलाने दुसऱ्या महिलेला जर मदत केली, सहकार्य केलं तर आजची महिला ही सुधरू शकते. आणि जर त्यांना त्याबद्दल नॉलेज नाहीये तर आपण द्यायला पाहिजे. तर त्यांनी असं वक्तव्य जे केलंय ना ते चुकीचं केलंय. आणि तिथल्या ज्या महिला आहेत त्यांना खरंच पोषण आहार देण्यासाठी सुद्धा कार्यक्षम असलं पाहिजे का? हो, नक्कीच. आणि असं काही असेल तर नक्की त्यांनी इतरांकडे, जर त्यांची टीम नसेल तर त्यांनी दुसरीकडे बघावं. अशी कुठली टीम आहे का की त्या महिलांना गायडन्स देऊ शकतात वगैरे, म्हणजे ह्याच्याकडे कोणी लक्ष ठेवू शकतं की नाही हे पण त्यांनी बघितलं पाहिजे. नुसतं शासन किंवा तिकडे हॉस्पिटॅलिटी ह्यांच्यावरती नाही. तुम्ही जर एवढं बोलतात ना तर तुम्ही पण काहीतरी एक टीम अरेंज करा ना त्यासाठी. पण हे वक्तव्य जे केलं एक महिलाने ते फार चुकीचं केलंय. म्हणजे कुठेतरी फक्त राजकीय नेत्या म्हणून नाही तर त्यांनी एक महिला म्हणून या सगळ्याचा विचार करायला हवा अशी प्रतिक्रिया आपल्याला मुंबईतनं आल्याचं बघायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेंसह रसिका नानल, पुढारी न्यूज, मुंबई. दरम्यान गरोदर महिलांना दिला जाणारा पोषण आहार खरंच खाण्याजोगा आहे का आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचतोय का याबाबत त्यांच्याशी बातचीत केली. कोल्हापूरमधील महिलांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी. खरं तर नांदेडमधल्या घटनेनंतर चित्रा वाघांनी पाहणी त्या ठिकाणी केली. मात्र त्या ठिकाणी जे वक्तव्य केलं त्यानंतर संपूर्ण राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय. कोल्हापूरमधल्या महिलांचा या संदर्भात नेमक्या काय भूमिका ही आपण जाणून घेऊया. खरं तर चित्रा वाघ यांनी केलेले वक्तव्य आपण पाहताय. काही महिलांना, गरोदर महिलांनी तिथं गोळ्याच वेळेत घेतल्या नाहीत म्हणून अशा पद्धतीची मुलं जन्मालेली अवेळी आलीत, अशा पद्धतीचं विधान केले. एवढी मोठी दुर्घटना एकीकडे घडते, कसं बघताय या सगळ्याकडे? अतिशय निंदनीय विषय आहे हा. आणि चित्रा वाघ जेव्हापासून भाजपमध्ये गेलेल्या आहेत तेव्हापासून बिनबुडाचे आळ आणि बिनबुडाचे विषय घेऊन त्या समाजासमोर येत आहेत. इतकी मोठी गोष्ट घडली, त्यामध्ये त्यांनी त्या बालक जी गेली त्याच्यावरती त्यांनी विचार करायला पाहिजे होता हे कशानं झालं. तर ते न करता त्यांनी त्या माता भगिन्यांच्या वरतीच त्यांनी तो आळ घातलेला आहे आणि हे एकदम चुकीचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या जिथून औषध पुरवठा होतोय त्या कंपनीवरती त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ही घटना जी घडली त्या घटनेला जाऊन हॉस्पिटलला तर त्यांनी व्हिजिट केली, खरं त्या कुटुंबापर्यंत त्या पोचल्या का? त्या तळागाळामध्ये गरीब कुटुंबातल्या महिला ज्या सरकारी दवाखान्यामध्ये उपचारासाठी येतात त्याविषयी त्यांचे विचार काय चांगले मांडले नाहीत त्यांनी. उलट सरकारी दवाखान्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आज महिलांचा बदलणार आहे ह्यामुळे. आणि कुठंतरी चित्रा वाघांनी विचार केला पाहिजे की आपण काय बोलतोय, कुणाबद्दल बोलतोय ह्याचा विचार व्हायला पाहिजे. पहिल्या चित्रा वाघ आणि आत्ताच्या चित्रा वाघ फार मोठा फरक पडलेला आहे असं एक सामान्य जनता, सामान्य महिला म्हणून मला वाटतंय. तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे सगळं वक्तव्य पाहताय तिकडे? वक्तव्य पाहता पहिल्यांदा चित्रा वाघ या आई आहेत. कुठल्याही आईला असं वाटत नाही की माझं मूल कुपोषित व्हावं, कारण ती नेहमी जपत असते आणि गोळ्या घेत असते. इतर कुठल्याही असतील किंवा नसतील घेणार नाही, पण ह्या गोळ्या कुठल्या प्रकारच्या आहेत ह्या त्यांनी बघितल्या पाहिजेत. आणि जन्म हा कसा असतो की नैसर्गिक आहे, तो कधी होईल, 7व्या महिन्यात होईल, 8व्या महिन्यात, ह्याला काय हे नाही. त्या गोळ्या दरम्यान याच विषयावर बुलढाण्यातील महिलांची मतं जाणून घेतलेत आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे यांनी.
तर काय सांगाल की चित्रा वाघ यांनी असं म्हटलंय की महिलांना, गरोदर महिलांना आम्ही गोळ्या औषधी खायला देतो, परंतु त्या महिला घेत नाहीत आणि त्यामुळेच बालकांचा मृत्यू होतोय किंवा मग कुपोषण वाढतंय. तुम्ही या संपूर्ण वक्तव्याकडे कसं पाहता? कारण त्या म्हणतायत की आम्ही गोळ्या देऊ शकतो, परंतु त्यांना गिळायला लावू शकत नाही. विचित्रा वाघ मॅडम सॉरी चित्रा वाघ मॅडमनी जे वक्तव्य केलंय ते अगदीच विचित्र आहे किंवा अतिशय खोटं आहे. आणि तसंही आपण त्यांच्याकडनं काही अपेक्षा करू शकत नाही खऱ्याची. कारण आपल्याला भरपूर अनुभव आलेले आहेत की यांच्याकडनं असंच त्यांच्या पक्षाला, त्यांच्या सरकारला पाठीशी घालण्याचा प्रयत्न यांच्याकडनं वारंवार होतो आहे. आणि आता हे जे मुद्दा त्यांनी घेतलेला आहे की कुपोषित बालकांचा, नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे वगैरे, पण आरोग्य यंत्रणा अगदी त्याचा कारभार अगदी भोंगळ कारभार चाललेला आहे सगळ्या राज्यामध्ये. आपण बघतोय आता मृत्यूचं प्रमाणही वाढलेलं आहे. आणि त्यांनी जे नवजात बालकांबद्दल बोललेले आहेत तर तसं नाहीये. कारण महिला म्हटल्यानंतर आपल्या बाळाची ती जेवढी काळजी घेते तेवढ्या मला असं वाटतं विचित्रा वाघ मॅडम यांनी सुद्धा मुलांना जन्म दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की आपण लहान मुलांची किती काळजी घेतो. गरोदर महिला म्हटल्यानंतर कोणी काळजी घेत असेल नसेल, पण महिला आपल्या बाळाची खूप काळजी घेत असते. त्याच्यामुळे त्यांचं हे वक्तव्य अगदी चुकीचं आहे. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कुठेतरी सरकारला पाठीशी घालणार हे वक्तव्य आहे, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत. ताई, एकीकडे चित्रताई असं म्हणतायत आणि दुसरीकडे आरोग्य यंत्रणा जे आहेत, आदिवासी भाग असेल, पाड्या वस्त्यांवरती कुठेतरी पोहोचायला कमी पडतंय का? आणि किंवा ताई जशा पद्धतीने म्हणतात तोच परिणाम याचा असू शकतो का की कुपोषण वाढतंय? शासन वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सुरू करत असतं, पण या योजनांचं अंमलबजावणी करणारे अधिकारी किंवा हाताखालचे जे आहेत त्यांच्यावरही अवलंबून असतं. त्याचबरोबर ती योजना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते आहे की नाही हे फार महत्वाचं असतं. आपण अनेक भ्रष्टाचार, अनेक घपले पाहिलेले आहेत. त्या मातेपर्यंत ते पोहोचलं पाहिजे, त्याच्यासाठी जनजागृती अतिशय आवश्यक आहे. कधी कधी काय होतं की स्त्रियांमध्ये एक गोष्ट पाहायला मिळते की आपल्या कामांमध्ये, कुटुंबामध्ये एखाद्या वेळा त्या तब्येतीची हेळसांड करतात, पण मला म्हणायचं की त्या मातेपर्यंत त्या योजना पोहोचल्याच पाहिजेत. कारण चित्रा वाघ यांच्या ज्या नेमक्या वक्तव्यावरून हा वाद निर्माण झालाय ते वक्तव्य नेमकं काय आहे पुन्हा ऐकूयात. जे छोट्या बेबींना ठेवतात ना पेटीमध्ये, तिथे खूप आया बसल्या होत्या, त्यांच्याशी बोलले. त्यांचा पण व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते. गोळ्या दिल्या जातात, हम खाते नहीं है. पोषण आहार दिला जातो, कभी खाते कभी नहीं खाते. अभी डॉक्टर ने जो बोला है कि भाई ये गोलियां तुमको लेनी है, अगर ये लेते तो बच्चा अच्छा होता, तंदुरुस्त होता, आज आपके गोद में होता. हे आम्ही त्यांना सांगितलं. आपण इथपर्यंत देऊ शकतो, आपण गिळायला देऊ शकत नाही. आता जाणार आहोत जळगावमध्ये. या संपूर्ण विषयावर जळगावमधील महिलांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी यांनी. नांदेडमध्ये आरोग्य व्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी आपल्याला आढळून आलेल्या आहेत. त्यानंतर आता महिलांना नेमकं याविषयी काय वाटतं, आज आपण जळगावमध्ये आहोत आणि जळगावच्या महिलांकडून आपण जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगाल, नेमक्या काय महिलांसाठी सार्वजनिक जे आरोग्य विभाग आहे किंवा शासकीय जे दवाखाने आहेत, यात नेमक्या महिलांना काय अडचणी आहेत? महिलांच्या जर आरोग्य विभागाच्या म्हटल्यात तर खूपच अडचणी आहेत. म्हणजे काही त्याच्यावर म्हणजे आजपर्यंत उपाययोजना म्हणजे केल्याच गेल्याने ज्या पूर्वीच्या आहेत तर त्या तशाच कंडिशनमध्ये आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्य विभागामध्ये जर तुम्ही म्हटल्या तर कोणत्याही प्रकारच्या काही मेडिसिन्स नाही आहेत त्यांना. त्याच्यानंतर जर टॉयलेटच्या बाबतीत म्हटलं तर तुम्ही जर सिव्हिल हॉस्पिटलला गेले तर तुम्ही बाथरूमला सुद्धा जाऊ शकत नाही. जर आपण तिथं व्हिजिट दिली तर तुम्ही तिथं वॉशरूमला सुद्धा जाऊ शकत नाही. तर तिथं महिला कसं काय राहतील? आणि राहिल्या मेडिसिनच्या गोष्टी, तर मेडिसिन तिथं नाहीच आहेत मुळात. त्या म्हणजे देण्याचा सुद्धा कंटाळा इतका केला, वरतून येतो स्टॉक. म्हणजे आरोग्य विभागाला भरपूरसा निधी हा प्रोव्हाइड केला जातो शासनाकडून, पण तो त्यांच्यापर्यंत मिळतच नाहीये. की शासन स्तरावरून जो काही महिला व बालकल्याण विभाग असतो त्या विभागामार्फत भरपूर असा मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, पण प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलला त्याचं इम्प्लिमेंटेशन किती पद्धतीने, किती योग्य पद्धतीने होतं आहे हे सुद्धा बघणं शासन स्तरावर गरजेचं झालेलं आहे. आता आम्ही सामाजिकदृष्ट्या फिरत असतो, शैक्षणिकदृष्ट्या फिरत असतो, अनेक ठिकाणी आम्हाला जाण्याचा प्रसंग येतो महिलांना, मार्केट असतील, बाजार असतील या ठिकाणी. पण पुरुषांची प्रसाधनगृह असतात पण महिलांची प्रसाधनगृह आम्हाला दिसत नाहीत, आणि असलेच तर त्या प्रसाधनगृहांमध्ये प्रचंड अस्वच्छता असते. पक्षाच्या जबाबदार नेतृत्वाने, एका नेत्याने अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि त्या स्वतः एक महिला आहे, तरीसुद्धा महिला असूनही महिलांच्या संदर्भात इतकं असंवेदनशील
चित्राताई कशा बोलू शकतात हेच आम्हा महिलांना अगदी ऐकून विचित्र वाटतं आहे. तुम्ही ग्रामीण भागात जा, ग्रामीण भागाचा टायमिंग असतो 10च्या आत. 10 नंतर तुम्हाला कुठलीही लेडीज सापडणार नाही. हे जेव्हा कॅम्प लावता हे तेव्हा टायमाच्या व्यतिरिक्त कॅम्प लावता.